आपलं लक्ष हे शरद पवारांना थांबवणं आहे असं म्हणतात अमित शहा। उद्धव ठाकरेंनी दगा केलाय, त्यांनाही थांबवण्याचं आपलं लक्ष आहे। आपलं लक्ष काँग्रेसला पराभूत करणं आहे असंही अमित शहांनी नागपूरमधल्या बैठकीत म्हटल्याचं आता समोर येतंय। नागपूरमध्ये भाजप नेत्यांचं मंथन सुरू आहे विधानसभेच्या अनुषंगाने, आणि त्यामध्ये अमित शहांची ही वक्तव्य आता समोर आली आहे। रजत वशिष्ठ आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, नेमकं काय म्हणाले आहेत अमित शहा आणि कशी रणनीती आहे आता भाजपची? अश्विन, अमित शहा यांनी निवडणुकीमध्ये कसं सामोरं जायचं आहे आणि कशा पद्धतीने रणनीती आखायची, काय काय संघटनात्मक कामं करायची हे सांगतानाच यंदा महाराष्ट्र भाजप आपल्या मित्र पक्षांसोबत आजवरचा सर्वात चांगला नेगोसिएशन करत आहे। जागा वाटपामध्ये सर्वात चांगला नेगोसिएशन भाजप करत आहे। मात्र चांगला नेगोसिएशन करून आपण सत्तेत येऊ शकू का? तर सत्तेत येण्यासाठी आपल्याला आपले काही लक्ष्य निर्धारित करावे लागेल असं अमित शहा म्हणाले। आणि जागा वाटपमध्ये, नेगोसिएशनमध्ये जे जागा आपल्याला मिळतील त्याच्यानंतर सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, तर तो लक्ष्य आपलं असायला हवं की आपण शरद पवारांना पराभूत करायचं आहे। आपल्याला उद्धव ठाकरे यांनी दगा दिली आहे, त्यामुळे त्यांना आपल्याला थांबवायचं आहे, काँग्रेसला पराभूत करायचं आहे, अशा पद्धतीचा वक्तव्य अमित शहा यांनी या बैठकीमध्ये केलेला आहे। त्यामुळे कुठंतरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट भाजपच्या वतीने या निवडणुकीमध्ये केला जाईल हे आता स्पष्ट होत आहे। आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी दगा केली या वाक्याचा वापर जे आहे ते अमित शहा यांनी केलेला आहे। खरं पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये जे काही बदल झालेले आहे ते अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये काय ठरलं होतं त्याच्यावरूनच सगळं वादंग निर्माण झालं। आणि आज त्या संदर्भात अमित शहा म्हणालेले आहे की उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबत दगा केली आणि त्यामुळे त्यांना थांबवणं या निवडणुकीमध्ये आपलं लक्ष आहे असावा, असा भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलंय। अश्विन, रजत, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तर नागपूरमधून अमित शहांचं एक मोठं वक्तव्य, आपल्याला शरद पवारांना थांबवायचंय, आपल्याला उद्धव ठाकरेंना रोखायचंय आणि आपल्याला काँग्रेसला पराभूत करायचंय, नागपूरच्या भाजपच्या बैठकीत म्हणाले आहेत अमित शहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।